महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा महापालिका नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर एका महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप केवळ कौटुंबिक वादाचे नाहीत, तर त्यात जादूटोणा, आघोरी प्रथा आणि मानसिक छळाचे जे तपशील समोर आले आहेत ते वाचून तुमच्याही अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. विनायक राऊतांच्या सुनेने अर्थात गिरिजा राऊत यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन जे काही सांगितलं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. प्रकरण नक्की काय आहे, सासू सासऱ्यांनी सुनेला गोमूत्र प्यायला का लावलं, मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या का दिल्या आणि हे सगळं एका माजी खासदाराच्या घरात कसं घडू शकतं. चला तर मग सुरू करूया. गिरिजा राऊत यांनी ठाण्यातील काबूरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार हे प्रकरण आता कायदेशीर वळणावर आलेलं आहे. तक्रारीत त्यांनी जे लिहिलंय ते धक्कादायक आहे. गिरिजा म्हणतात की त्यांच्या लग्नानंतर काही काळानंतर सासरच्या मंडळीने त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला होता. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात केवळ राऊत कुटुंबच नाही, तर फिरोज बाबा आणि काजी बाबा नावाच्या व्यक्तींची नावे तक्रारीत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. एका राजकीय नेत्याच्या घरात जादू टोण्यासारखे प्रकार केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. आणि हा गुन्हा फक्त कौटुंबिक कलहाचा नाही, तर जादूटोणाविरोधी ऍक्ट आहे. आता आपण त्या मुख्य मुद्द्यावर येऊ ज्याने सर्वांनाच हादरून सोडलं आहे. गिरिजा राऊत यांनी तक्रारीत म्हटलं आहे की त्यांचे पती गितेश राऊत हे त्यांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद आपल्या फोनमध्ये ठेवायचे. हे सगळं वाचताना एखादं विकृत मानसिकतेचं लक्षण वाटू शकतं. गिरिजा यांचा आरोप असा आहे की विनायक राऊत जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम असायचे. सासू श्यामल राऊत आणि पती गिरीश राऊत हे गिरिजा यांना सक्ती करायचे की कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही तुमची मासिक पाळी पुढे ढकलली पाहिजे. त्यासाठी त्यांना जबरदस्तीने गोळ्या खायला लावल्या जायच्या. विचार करा मंडळी, एका महिलेच्या नैसर्गिक प्रक्रियेवर नियंत्रण मिळवून तिला गोळ्या खायला लावणं हे किती क्रूर आहे. गिरिजा यांनी तक्रारी स्पष्टपणे म्हटलं आहे की यामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता आणि त्यांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. असे एक नाही तर अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत आणि एक छळ त्यांचा 3 वर्षापासून होत होता असं त्यांना उघड केलेलं आहे. केवळ गोळ्याच नाही, तर जेव्हा गिरिजा याबद्दल डॉक्टरकडे गेल्या होत्या तेव्हा त्यांना धमकावलं गेलं की गिरिजा यांनी तक्रारीत नमूद केलंय की वांद्रे येथील डॉक्टर पुष्पा देशमुख यांनी त्यांच्या पतीला स्पष्ट सांगितलं होतं की गिरिजा यांना अशा गोळ्या देऊ नका, त्यांचे आरोग्य बिघडत आहे. पण यानंतरही पती गिरीश राऊत यांनी आपल्या पत्नीला डॉक्टर समोर खोटं बोलायला लावलं. त्यांना धमकावून सांगायला लावलं की आम्ही डॉक्टरला सांगू की आमचं वैवाहिक जीवन सुरळीत आहे आणि बेबी प्लॅन करत आहोत. म्हणजेच बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी एक सुखी संसाराचा बुरखा पांघरला होता. पण आतमध्ये मात्र गिरिजा यांना दररोजच्या छळाला सामोरे जावं लागत होतं. याच काळात त्यांना मारहाण करणं, शिवीगाळ करणं इतकंच नाही, डोक्यावरचे केस बळजबरीने कापण्यासारखे अमानवीय प्रकारे घडलेले आहेत. आता प्रश्न निर्माण होतो की राजकारणात सतत आक्रमक भूमिका घेणाऱ्या विनायक राऊत यांच्या घरातल्या या प्रकरणावर ठाकरे गट काय भूमिका घेणार, स्वतः विनायक राऊत यावर काय स्पष्टीकरण देणार, आणि एकीकडे कायद्याचा आदर राखण्याची भाषा करणारे मंडळी त्यांच्या घरात कायद्याचे उल्लंघन कसे झाले, असे एक नाही तर अनेक प्रश्न पडलेले आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत. जादूटोणा, गोमूत्र, शक्तीचे औषधोपचार आणि मानसिक छळ हे सगळे आरोप सिद्ध झाले तर राऊत कुटुंबाची मोठी कोंडी होऊ शकते. या प्रकरणातील फिरोज बाबा आणि काजी बाबा नेमके कोण आहेत आणि त्यांचा विनायक राऊत यांच्या घराशी काय संबंध आहे हे आता तपासात स्पष्ट होईल. आता ही बातमी पुढे कुठपर्यंत वळण घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल. मंडळी, या घटनेकडे पाहताना मला एक गोष्ट जाणवते. राजकारण्यांच्या घरात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्या केवळ घरगुती राहत नाहीत. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी जनतेचा प्रश्न मांडतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या घराची दारे पारदर्शक असणं अपेक्षित असते. या प्रकरणातील आरोप मग ते केस कापण्याचे असोत, गोमूत्र पिण्याबाबतचे असोत किंवा मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी सक्तीचा औषधोपचार असोत, हे सर्व अत्यंत धक्कादायक आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे. आज आपण 21व्या शतकात आहोत, जिथे महिलांच्या आरोग्याबाबत आणि त्यांच्या निर्णयाबाबत आपण जागृती करत आहोत. अशा वेळी एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबामधून जर अशा बातम्या येत असतील तर सामान्य महिलांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. हा केवळ एका सुनेचा लढा नाही, तर ही एक अशी व्यथा आहे जिथे सत्तेच्या नशेत माणूस आपल्या माणसालाही कसं वागवतो याचं एक दुर्दैवी उदाहरण आहे असं मला वाटतं. आता प्रश्न येतो की अशा स्थितीत काय केलं पाहिजे. जर तुमच्या ओळखीच्या कोणासोबतही अशी परिस्थिती असेल
जिथं आरोग्याच्या निर्णयावर सक्ती केली जाते किंवा धार्मिकतेच्या नावाखाली आघोरी प्रथांचा वापर केला जातो, तर शांत बसू नका. कायदा अशा गोष्टींच्या विरोधात कडक आहे. फक्त आपण आवाज उठवण्याची गरज आहे. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की या प्रकरणातील तपास पोलिसांकडून निष्पक्षपणे होईल का? कारण विनायक राऊत हे एक दिग्गज नेते आहेत. राजकारणाचा या तपासावर काय दबाव येईल का? की कायद्याचा विजय होईल? तुम्हाला काय वाटतंय? ज्या पद्धतीने आरोप झाले आहेत त्यानंतर या नेत्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला पाहिजे का? ही चौकशी पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली पाहिजे. तुमच्या कमेंट नक्की लिहा, कारण तुमचं मत या विषयाला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतं. ज्यांना याबद्दल अधिक माहिती हवी आहे, की ज्यांना असं वाटतं की प्रकरण दाबले जाऊ शकते, त्यांनी कमेंटमध्ये न्याय हवा असं नक्कीच टाईप करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या.